निवडणुकीची रणधुमाळी, मतांचा महासंग्राम या कार्यक्रमात आज आपल्यासोबत जामनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री शरद पाटील सर आहेत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाचा प्रश्न जो सर्वसामान्यांच्या डोक्यात असतो की महाविकास आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तुलनेत ताकदीने कमी आहे असे बोलले जाते आहे. याबद्दल तुमचं म्हणणं काय? खरं म्हणजे या संदर्भात जर कधी अतिशय खोलात गेलं तर आपल्या असं लक्षात येईल की समजा तालुक्याचा जर विचार केला प्रथमतः तर 2009ला संजय दादा गरुड साहेब हे काँग्रेसच्या पंजा चिन्हावर लढले. त्यावेळेस फक्त 7,500 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. आणि संजय दादा हे 2019ला त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर घड्याळ चिन्हावर लढले तर त्यांचा 36,000चा पराभव झाला. त्यामुळे याच्यातून लक्षात येतं हे ॲनालिसिस की काँग्रेसला मानणारा मतदार हा फार मोठा आहे. म्हणून काँग्रेसची ताकद काही कमी नाही आहे. फक्त ही जागा जी आमच्या दुर्दैवाने ही त्यांच्याकडे वाटाघाटीमध्ये जाते. त्यामुळे आपल्याला असं वाटतं, पण मतदार राजा जो आहे तो काँग्रेसच्या पाठीशी मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या काही निवडणुकीपासून जागा नेहमी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मिळत आहे. तुम्हाला का डावललं जातं मग? तर आपले मतदारसंख्या जास्त आहे, मानणारे लोक जास्त आहेत, तरी असं का होतं मग? आता असं आहे की आता हे जर 2024चं जर कधी बघितलं तर आदरणीय खोडके सरांनी जवळपास जून-जुलैमध्ये जयंत पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला पवार साहेबांच्या गटामध्ये. आणि त्यावेळेस व्यासपीठावरून त्यांनी त्यांचं उमेदवारीसुद्धा डिक्लेअर करू शकले नव्हते. आणि त्यांच्याकडून सुद्धा असा शब्द घेतला गेला होता व्यासपीठावरून की ठीक आहे, मला नाही उमेदवारी मिळाली तर मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम करेल. याचा अर्थ साहेब, मी काँग्रेसकडून उमेदवारीच्या रेसमध्ये होतो तर मुंबईवरनं स्क्रुटिनी करून दिल्लीपर्यंत आमची स्क्रुटिनी कमिटी असते. त्यामध्ये सुद्धा माझं नाव म्हणजे फायनल झालेलंच होतं जवळपास. कारण तशा आदरणीय थोरात साहेबांनी मला तशा काही हिंट्स दिल्या होत्या. परंतु ज्या 17 जागा महाराष्ट्रामध्ये 288 पैकी महाविकास आघाडीमध्ये ज्या पेंडिंग होत्या त्यामध्ये पक्षाने थोरात साहेबांना, बाळासाहेब थोरात साहेबांना अधिकार दिले. आणि 22 तारखेला फॉर्म भरणे सुरू झाले 22 ऑक्टोबरला. तर 24 ऑक्टोबरला जेव्हा आदरणीय पवार साहेबांसोबत त्यांची बैठक झाली त्यावेळेस त्यांनी मांडलं की ही जागा आमची आहे. पूर्वीचा ॲनालिसिससुद्धा त्यांनी मांडला. परंतु आदरणीय पवार साहेबांनी एक शब्द टाकला की ह्यावेळेस तुम्ही अंमळनेर घ्या आणि जामनेर आम्हाला द्या जागा वाटत. वास्तविक पाहता तिघं पक्षाच्या आघाडीमध्ये ठरलं होतं की ज्या पक्षाचा आघाडीमध्ये आमदार आहे ती जागा ही त्यांची आहे. म्हणजे अंमळनेरला राष्ट्रवादीचा आमदार होते अनिल भाईदास पाटील, ती जागा राष्ट्रवादीच्याच कोट्यात होती. तिथे काँग्रेसची काही तयारी नव्हती. आमची जामनेरची जागा आमच्याकडे होती. तर ठीक आहे, साहेबांचा शब्द थोरात साहेबांनी पाडला. आणि तालुक्याच्या दृष्टीने, कारण इथे आम्हाला आत्मविश्वास आहे की काँग्रेसच्या चिन्हावर आम्ही 100% विजय प्राप्त करू. साहेबांच्या याच्या पुढे थोरात साहेबांनी तो शब्द दिला. आणि तालुक्याच्या दृष्टीने आणि आमच्या पक्षाच्या दृष्टीने सुद्धा पुन्हा जसं 19ला सुद्धा तसंच झालं की आदरणीय संजय दादांनी सुद्धा सांगितलं होतं की पाटील साहेब यावेळेस तुम्हाला लढायचं आहे काँग्रेसच्या चिन्हावर. पण वेळेवर त्यांनी ती जागा खेचली. आम्ही त्यात कमी पडतोय हे आम्हाला थोडं मान्य करावंच लागेल. आता प्रश्न असा आहे, समोर बलाढ्य भारतीय जनता पक्ष आहे. आता नगरपालिकेच्या दृष्टीने तुमची तयारी काय आहे? नगरपालिकेच्या दृष्टीने आमचं जवळपास आम्ही 2 महिन्यापासून शहरामध्ये फिरतोय. आणि पक्षाने शहरासाठी गणेश झालटे यांना शहराध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे. तर आम्ही दोघं फिरतोय आणि जनतेतून अतिशय चांगला प्रतिसाद आहे. एकूण प्रभाग 13 आहेत. 13 प्रभागामध्ये 26 नगरसेवक आणि नगराध्यक्षाच्या 27 जागा आहेत.
तर आमची प्राथमिक तयारी पूर्ण 27च्या 27 जागेवर आहे. परंतु कार्यकर्त्यांचा जो रेटा आहे त्याचा जर विचार केला तर आम्ही आजच मला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील तेही भेटले. 1-2 दिवसामध्ये आमची बैठक आहे. तर ठीक आहे, बैठकमध्ये जो काय निर्णय होईल तो जागा वाटपाचा तो आम्ही स्वीकारू. मागच्या वेळेस आम्ही 12 जागा लढलो होतो आणि नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे होतं. तर ह्यावेळेस ठीक आहे, जी काही चर्चा होईल. परंतु या संदर्भामध्येच शेंदुर्लीला आमची बैठक झाली. राष्ट्रवादीकडून खोडपे सर होते, शेलीची मंडळी होते, आमची काँग्रेसची मंडळी होती, तिथले शहराध्यक्ष अमरीश गरुड सुद्धा होते. आणि तिथे जवळपास त्या बैठकमध्ये हे क्लिअर झालेलं आहे जवळपास पिक्चर की तिथे आम्ही आघाडीने सामोरे जातोय. तिथे कुठलंही म्हणजे किंतु परंतु त्या बैठकमध्ये नव्हतं. तर शेंदुर्ली जवळपास आमचा फायनल झालेला आहे. फक्त जागा शेअरिंगचं जे काय ते 3 शहराध्यक्षांना आम्ही अधिकार दिलेला आहे बघा. आणि ते तर म्हणजे तिथे काही वादाचा प्रश्नच नाही आहे. आता इथे प्रथमतः आमची बैठक होईल, आमची तयारी आहे आणि नगरपालिकेच्या दृष्टीने आमच्याजवळ अतिशय चांगले मुद्दे आहेत. तर तुम्ही एक बघितलं की जामनेर शहरामधून जो रस्ता जातो, वास्तविक पाहता आता मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि पॉलिटेक्निकला म्हणजे एक सांगायचं तुम्हाला म्हणून महत्त्वाचं सांगतो की 3 विषयामध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला 3 विषयामध्ये मी महाराष्ट्रात पहिला होतो आणि 10वीला सुद्धा इथे मी पहिला होतो. बुद्धिमत्तेची आम्हाला काही कमी नाही आहे. म्हणून मला या मागे सुद्धा एका मुलाखतमध्ये मी बोललो होतो की डांबरी रस्ता असताना त्याच्यावर डांबराचा लेअर मारायचा आहे का रात्रीत लेअर होऊ शकतो. पण जनतेची किती गैरसोय झाली, किती ॲक्सिडेंट झाले, किती लोक त्यात मृत्युमुखी पडले हे आपण पाहतो. तर हे आदरणीय गिरीश भाऊ जल मंत्री आहेत, त्यांच्याकडे इंजिनियरचा मोठा ताफा असतो. त्यांनी हे करायला नको, त्या खूप अडचणी आहेत. आणि आज मी तर तुम्हाला सांगतो की तुमची टीम आमच्याबरोबर या आणि तुम्हाला गावातले कॉलन्यातले रस्ते दाखवतो. अक्षरशः खड्डे पडलेले, अतिशय दुर्दशा आहे. आणि मी नगरपालिकेत जेव्हा गेलो होतो तेव्हा शिवण्णा बोललो, म्हटलं साहेब एकही धूर फवारणी होत नाही, फिनाईलचं एक सुद्धा लिटरचं डब्बा आम्हाला दिसत नाही. तर हे तुमचे बिलिंगचं द्या, ते आम्हाला देत नाही आहे. त्यांना त्या दिवशी मागणीसुद्धा केली, अद्याप त्यांनी आम्हाला दिलेलं नाही आहे. आणि जे ड्रेनेज सिस्टम आहे सांडपाण्याची, ते त्यांनी जी खालून केली, रस्ता खोदले, चांगले रस्ते खोदले आणि सेंटरला गटर केली आणि त्या गटरीतून हे जात आहे. आता तुम्ही सुद्धा जामनेर शहरात राहता, आमचं बाथरूम जे आहे माझं स्वतःच्या घराचं हे 2ऱ्या मजल्यावर आहे. तिथे ते बारीक बारीक आड्या येतात, बारीक बारीक किटाणू येतात. ते एवढा वर जर लिफ्ट होत आहे तर बाकीच्या ठिकाणची काय परिस्थिती राहील. कधी त्याची स्वच्छता नाही आहे. म्हणून माझं तर काँग्रेस पक्षाच्या वतीने यांच्यावर हा आरोप आहे की यांचं जामनेर शहरावर लक्ष नाही आहे. फक्त रस्ता म्हणजे डांबरीकरणावर कॉन्क्रीट टाकलं म्हणजे असं आमच्या इंजिनिअरिंगच्या इतिहासामध्ये कधी होत नाही. डांबरीकरणच पाहिजे. ह्या चुकीच्या गोष्टी खूप घडत आहेत. कोणतंही व्यवस्थित कामकाज ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून यांचं होत नाही. उलट माझं तर एकनाथ शिंदे साहेब जेव्हा आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस मी इथल्या नगरपालिकेची ऑडिट वर्गची तपासणी लावा, तर ती लागली नाही. असे बरेचसे प्रकार यांच्याजवळ. विषय बाजूला ठेवू आपण. आमच्याजवळ नगराध्यक्षपदासाठी तुमचा उमेदवार कोणी? आमच्याकडे नगराध्यक्ष पदासाठी जवळपास एक जग्गू बोरसेंच्या मिसेसचं नाव काय, तर ते त्यांच्या मिसेसचं एक नाव आहे. एक शंकर भाऊंनी त्या दिवशी आमचं जी आढावा बैठक होती त्या दिवशी त्यांनी भावना व्यक्त केल्या. आणि एक महिला आयोगाच्या माजी सदस्या विश्वदे मॅडम यांनी सुद्धा मागणी केली. आणि एक मराठा समाजातून सुद्धा एक चांगलं नाव आमच्याकडे येत आहेत. पण अजून ते डिक्लेअरेशन नाही. आणि काही खेड्या अशा आहेत, शेवटी राजकारण आहेत, तर मुस्लिम समाजातून सुद्धा, कारण काँग्रेस हा असा पक्ष सर्व धर्म समभाव, तर मुस्लिम समाजातून सुद्धा आमच्याकडे जी इरफान भाई कार्यकर्ते त्यांच्या मिसेसची सुद्धा आमच्या पक्षाकडे मागणी आहे. आणि आम्ही आज उद्यापर्यंत सर्व फॉर्म त्याचे भरून घेतोय. तर ते जवळपास अध्यक्षपदाचा उमेदवार राष्ट्रवादीचा असेल का तुमचा असेल? त्याच्यामध्ये
आम्ही खरं तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही त्यांच्याशी जास्त वाद करणार नाही. जर समजा जी काही चर्चा होईल ते आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवू. आमचं सिस्टम असं आहे साहेब काँग्रेसचं, की इथे ह्या पातळीवर कुठलाच निर्णय होत नाही. आमचा इथला अहवाल जे काही बैठकीचा राहील ते शहराध्यक्ष गणेश भैया आणि आम्ही आता आमचे 6 का 7 तारखेला जिल्हा बैठकीत तिथे देऊ. तिथून तो मुंबईला जातो आणि जे काही मागणी आमच्याकडे लोकांनी कार्यकर्त्यांनी केलेली आहे ती सर्वांची मागणी आम्ही तिथं मांडणार आहोत. राष्ट्रवादीच्या बैठकचा इतिवृत्त जे काही होईल ते सुद्धा मांडू. शेवटी वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल त्यांनी सांगितलं की स्वतंत्र लढा, तर स्वतंत्र लढण्याची तयारी आहे. कारण कार्यकर्त्यांची मानसिकता अशी आहे की लोकसभा राष्ट्रवादी लढते, विधानसभा राष्ट्रवादी लढते, तर पंजा कधी दिसेल लोकांना? हे पंजाचं चिन्ह जे काय आहे शेवटी इलेक्शनमध्ये निवडणुकांमध्ये जे पराजय होतो, परंतु पक्षाने जर आदेश दिले आम्हाला स्वतंत्र लढा तर स्वतंत्र लढण्याची सुद्धा आमची तयारी आहे. बरोबर. आता प्रश्न असा आहे, काँग्रेसने यापूर्वी मागच्या निवडणुकीत सुद्धा जेव्हा तुम्ही लढले तेव्हा मतांची टक्केवारी तुम्ही बघा किती कमी होती त्या मानाने. याचा अर्थ तुमचं पंजा चिन्ह जे आहे ते घरोघरी पोहोचलं नाही का? आमचं तुम्ही जर कधी बघितलं समजा की उमेदवाराच्या मतदानाच्या संदर्भात जर कधी बघितलं तर ठीक आहे. आता समजा आमचा स्वतःचा वार्ड आनंदनगर होता, त्या आनंदनगरमध्ये 800-850 मतं आम्हाला मिळाले होते, हे काही कमी नाही आहे. परंतु आमचा पुढचा आरोप, आम्ही असं म्हणत नाही आम्ही पराजय झालो म्हणून की बा आमचा ईव्हीएमवर आरोप आहे. आमचं तर खरोखर त्यांना म्हणणं आहे की ठीक आहे, देश पातळीपासून तर ग्रामीण पातळीपर्यंत आज भाजपाची सत्ता आहे, तर असं आमचं मागणी आहे त्यांनी की मतपत्रिकेवर मतदान घ्या, दूध का दूध और पाणी का पाणी होईल. तरी पण आम्ही निराश न होता जे काही असेल त्याला सामोरे जातोय. आणि ह्या माध्यमातून एक मुद्दा सुद्धा तुम्हाला सांगतो साहेब की आमचं असं म्हणणं आहे की जी व्हीपॅट आहे, व्हीपॅट लावा, त्याची जी चिठ्ठी एटीएम सारखी आपण पैसे काढला तर एटीएमची जशी चिठ्ठी निघते तशी मतदाराच्या हातात ती चिठ्ठी द्या, ती मतपेटीत टाका, त्याची आणि त्याची मतमोजणी करा. म्हणजे तुमचा ईव्हीएम आणि व्हीपॅटची बी होईल आणि ती होईल. उलट पक्षी माझं असं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाने याच गोष्टीचा सुद्धा विचार करायला पाहिजे की आता पूर्वी मतपत्रिका होत्या, प्रत्येक मतपेटी फोडल्यानंतर ह्या बूथवर इतके 350 मतं झाले, मग ते मतपत्रिका काढायचं आम्ही, काउंटिंग आम्ही केलेलं आहे. तो मतपत्रिका काढायचं, 350 मतपत्रिकेचा हिशोब जोडला की त्याची घडीच राहायची आणि ते पूर्ण मतदान पत्रिका एका हौदामध्ये म्हणजे प्लायवूडचा केलेला त्यात ते टाकायचे. त्यातून मग 40-40चे गठ्ठे 25 ते 40 गठ्ठे ते द्यायचे आणि 1000ची मतमोजणी होईल. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जनतेच्या दृष्टीने की त्यामुळे काय व्हायचं की कोणालाही कोणत्या बूथवर कोणाला किती मतदान झालं हे समजत नाही. त्याच्यामुळे ते पारदर्शीपणा राहतो आणि हे काही लोक नंतर रोष करतात. उदाहरणार्थ काही भागांमध्ये आमच्या मतदान आदरणीय खोडके सरांना आघाडीला चांगलं झालं, तिथे यांनी थोडं दुर्लक्ष केलं, तर हा गोपनीयतेचा भंग आहे खरं आहे. तर ते व्हावं आणि मतदानामध्ये कुठेही कमी नाही आहे. किंबहुना नगरपालिका जाऊ द्या, विधानसभेला सुद्धा एकदा पंजा येऊ द्या, दिसेल दूध का दूध और पाणी का पाणी. आता विधानसभेत खोडके सरांनी 1 लाखाच्या वर मतं घेतली, 1,02,000. याचा अर्थ तुमची महाविकास आघाडी सक्षम आहे. परंतु मंत्री एकदा बोलताना भाषणात बोलले की हे विरोधक जे पावसाळी भूछत्राप्रमाणे फक्त निवडणुकीच्या वेळेस जागे होतात, हा त्यांचा आरोप आहे. आता जर कधी तुम्ही बघितलं असेल की सर्वात जास्त फिरस्तीमध्ये समजा काही कालखंड थोडा याचा गेला तर आम्ही लग्न मरण धरणं सर्व ठिकाणी काँग्रेसही असते, राष्ट्रवादी असते, उद्धव सेनेचे कार्यकर्ते असतात, आम्ही कुठे फिरत नाही अशातला काही भाग नाही. तो विषय होऊच शकत नाही. सर्व लोक फिरतात. कसं असतं, भारतीय जनता पक्ष जो मोठा झालाय आंदोलनातून मोठा झालाय, शेतकऱ्यांचे आंदोलन असो कोणाचे आंदोलन असो, ते वीज प्रश्नी तिथे जायचे, काळं फसायचे. त्या बाबतीत आजचे विरोधक जे आहेत ते कुठेतरी कमकुवत आहेत. ते वाट बघतात आमच्या पक्षाचा आदेश येईल तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरू. तुम्हाला स्वतः मनापासून वाटत नाही का की आपण शेतकऱ्यांसाठी उतरलं पाहिजे? अवकाळी पावसाने इतकी दयना केली, मदतीसाठी कोण पुढे गेलं?
आम्ही मागे सुद्धा तहसीलजवळ धरणे आंदोलन केलं. त्याच्यानंतर जामनेरच्या नगरपालिका चौकामध्ये तिथे फार मोठं रस्ता रोको आंदोलन झालं. आणि तुम्ही बघा, मागे सुद्धा 3 काळे कायदे जे केंद्र सरकारने आणले होते त्या संदर्भात सुद्धा आम्ही जामनेर तालुक्यातून जवळपास 15,000 फॉर्म भरून प्रदेश कार्यालयाला, जळगाव जिल्ह्यामध्ये 2 नंबर, एक चोपड्याचे फॉर्म जास्त होते, 2 नंबर जामनेर होतं. तर आम्ही त्या संदर्भात काम करतोच आहे. आता मग अशीच बघा, जामनेर नगरपालिकेसमोर आम्ही वोट चोरीचा मुद्दा घेऊन एक बॅनर तिथे होतं की राहुलजींना सपोर्ट करायचं. अक्षरशः जवळपास 3,000 लोकांनी तिथे उपस्थिती दिली. काँग्रेसबद्दल मतदारांमध्ये आजही आशावाद आहे, परंतु होतं काय की स्थानिक पातळीवर आपल्यात जे अंतर्गत मतभेद आहेत, गटबाजी आहे, ती सुद्धा उफाडून येते. एका तालुक्याचे 2 तालुकाध्यक्ष आम्ही पाहिले आहेत. हे कशातच होतं काय? मग ते 2 तालुकाध्यक्ष म्हणजे असं झालं की त्यांना मागच्या वेळेस आदरणीय शंकर भाऊंना प्रदेशवरून पत्र दिलं, परंतु आमची प्रथा अशी की जिल्ह्यावरून त्याचे आदेश काढावे लागतात. ते काही प्रदीप पवारांनी काढलेले नव्हते. त्याच्यामुळे ते काही असलं तर तसं काही नव्हतं. ते की ठीक आहे, ज्यावेळेस त्यांनी आदेश काढले तर आम्ही ते मान्यच केले. ठीक आहे, आता तो विषय बाजूला ठेवू. हो. आता येणाऱ्या निवडणुकीला तुम्ही कसे सामोरे जाणार? एक संघ होणार का? आम्ही एक तालुकाध्यक्ष म्हणून माझ्यावर जे प्रदेशाध्यक्षांनी जबाबदारी टाकली, मला बोलून घेतलं त्यांनी 4 जूनला आणि माझ्याशी चर्चा केली आणि जवळपास मुलाखत सारखं झालं माझं. आणि त्याच्यानंतर 6 तारखेला मला व्हॉट्सअपवर डायरेक्ट आदेश त्यांनी टाकले तालुकाध्यक्षपदावर. आणि एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकल्यानंतर माझी नैतिक जबाबदारी आहे. मी कट तट हा विषय हा पूर्णपणे बाजूला ठेवलेला आहे. मी जो येईल, जो काम करेल पक्षाचं निष्ठेने, आणि कोणी उमेदवारी संदर्भामध्ये जे काही मागण्या माझ्याकडे आल्या त्या सर्वच्या सर्व मागण्या मी माझ्या आणि गणेश जालटे यांच्या दोघांच्या शिफारसीनं, नगरपालिकेचा विषय केला की आमच्या सहित दोघांच्या आणि जिल्हा परिषद आम्ही सर्वांना पाठवू. कोणताही मतभेद गटातटाचा माझ्याकडून कधीही होणार नाही. की अनुकूल परिस्थिती असताना मध्यंतरी अशी चर्चा होती की काँग्रेसचे काही मोठे नेते भाजपशी हात मिळवणी करण्याच्या तयारीत आहेत. त्याच्या मागे कारणं वेगळी असतील. काही ठिकाणी गुन्हे वेगळे घडले, काहींवर आरोप झाले, काहींवर वेगळे गुन्हे दाखल झाले. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आमच्या कानावरचं असं काँग्रेसचं कोणी जात आहे तर अद्यापपर्यंत तरी काही आलेलं नाही आहे. शेवटी तुमच्याकडे इतर सोर्सेसकडून माहिती असेल तर ती वेगळी गोष्ट आहे, परंतु माझ्याकडे काय असतं, सकृत दर्शनी जरी तुम्ही दिसत नसले तरी निवडणुकीच्या ऐन मतदानाच्या दिवशी जी हातमिळवणी होते त्याचा मतावर फार परिणाम होतो. तसं आजपर्यंत घडलंय. हातमिळवणी आता आम्ही तर समजा व्यक्तिशः आणि जे काही कार्यकर्त्याची फळी आहे ती तर कुठेही असं आढळत नाही आहे की ते काही हातमिळवणी करतील वगैरे. कारण काँग्रेस म्हणजे मी काही इतर माझ्या मित्रपक्षावर टीका मी करत नाही. काँग्रेस हा लढाऊ पक्ष आहे. आता तुम्ही बघता देशामध्ये सुद्धा राहुलजी लढतायत. आता तुम्हाला आठवण देतो मी, 2014 मध्ये महाविकास आघाडीला ईश्वरबाबूजींच्या नेतृत्वाखाली सत्ता मिळाली होती. 5 वर्षे मिळालेली सत्ता तुम्ही 2.5 वर्षात हाताने घालवली. कशामुळे गेलं हे? ते थोडं आश्चर्यच आहे की वास्तविक पाहता आश्चर्य नाही म्हणता येणार. तुम्ही आत्मविश्वासाने सांगा किंवा चिंतन करा कशामुळे झालं. चिंतन करण्यासारखीच गोष्ट आहे ती. ही मला मान्य आहे. 14 नगरसेवक असताना 6 नगरसेवक असलेली व्यक्ती नगराध्यक्ष होते. हे थोडं चिंतन करण्यासारखी परिस्थिती आहे. पण यापुढे असं काही होणार नाही. कारण 2014 म्हणजे 17 मध्ये ही घटना घडली चिंतन करण्याची. आणि आज समजा 2025 आलं, या चिंतन करण्यात काय घडलं? आपण सक्षमपणे पुढे जाणार का? शेवटी नाही जाऊच आम्ही. कारण हे बघा, आता आदरणीय संजय दादा त्यांनी किती विधानसभा लढल्या. त्यांनाही असं वाटत होतं की मी इतकं मतांचं पॅकेज आणेल, असं आणेल. संजय दादा 80,000च्या वर गेले नाही. एकदा काँग्रेस चिन्हावर 81,523 मतं होते. परंतु ते गेल्यानंतर सुद्धा बरेचसे रथी गेले. समजा काँग्रेसचे काही गेले पण राष्ट्रवादीचे गेले. परंतु खोडके सरांना 1,02,000 मतं झाले ना. म्हणून माझा एक क्लिअर कट आहे. कोणत्याही या 3 पक्षातल्या लोकांना सुद्धा नेत्यांना म्हणणं आहे
की जे काही कोणाला वाटत असेल तर ते सगळी खुडी कल्पना आहे. आता मी सुद्धा व्यक्तिशः कार्यकर्त्यांना सांगतो, अरे बाबांनो, माझ्या पाठीमागचं पंजा चिन्ह काढलं तर मला काही व्हॅल्यू नाही. शेवटी पक्षाच्या चिन्हाला महत्व आहे, चिन्हाला महत्व. व्यक्तीला महत्व नाही. आणि लोक हे जाणून आहेत की कोण कुठे जातं. कारण म्हण आहे, मांजर डोळे बंद करून दूध पिते, तिला असं वाटतं कोणी पाहत नाही. पण जनतेला सर्व माहिती आहे कोणाच्या काय खेड्या आहे, कोण कशासाठी जातं. वास्तविक आम्ही काही आश्चर्य असं करतो, काही शेतकरी कुटुंबातले माणसं सुद्धा काल परवा समजा एक कार्यक्रम झाला यांचा भाजप प्रवेशाचा, ज्याचं काही नाही, ईडी फिडी सीडी, आणि ते सुद्धा प्रवेश करतात. हे व्यक्तिगत स्वार्थ आहे, हे लोकांना समजून चुकलं आहे. म्हणून कोणालाही असं वाटत असेल, त्यात मी सुद्धा, की आपण गेल्यानंतर भलतं पक्षाचं नुकसान होईल, काही नुकसान होत नाही. कार्यकर्त्याची फळी जिथे. आता आम्ही तालुक्यात फिरतोय, इतका रिस्पॉन्स आहे लोकांचा की उलट मला तर त्यांचा एवढा रेट आहे की नाना साती जिल्हा परिषद काँग्रेसनं लढा, इतका रेट आहे माझ्याकडे. इतर पक्षातले जे ऐन वेळेला तुम्हाला दिसेलच की किती लोक रेट आहे प्रवेशाचा, प्रचंड रेट आहे. आणि जसं आता हा फक्त आपला नगरपालिकेचा विषय आहे, परंतु जनता खूप नाराज आहे. आज तुम्ही बघा, आज आपण सुद्धा पाहतो की 3-3, 4-4 हजाराचं किराणाचं बिल होतं, अक्षरशः एका थैलीत माल येतो. तर अतिशय प्रचंड महागाई आहे. या सरकारचं कुठेही लक्ष नाही. आणि जामनेर शहरामध्ये जर विचार केला तर बरेचसे खेड्यावरची मंडळी, जी शेतकरी राजा आहे तो इथे सुद्धा राहतो, आणि त्या माध्यमातून यांना फार मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी पक्षाला फटका हा बसणारच आहे. आणि माझा तर दावा आहे की आम्ही 27चे 27 जागा महाविकास आघाडी म्हणून शेवटी होईल ते, कारण जे काय निर्णय होईल वरून तर येण्याची दाट शक्यता आहे आमची. काही यांच्याकडे कुठलाच विषय नाही आहे, ना विकासाचा विषय ना कुठलाच विषय नाही. सांगावं त्यांनी. तुमच्या प्रचाराचे मुद्दे काय, मग कोणत्या मुद्द्यावर तुम्ही? आमचा प्रचाराचा मुद्दा म्हणजे काँग्रेसनं देशासाठी, राज्यासाठी जे देण दिलेली आहे, अजूनही तुम्ही बघा, लोक काय म्हणतात, इंदिराबाईनं आम्हाला शेत दिलं, इंदिराबाईने आम्हाला पगार दिला, इंदिराबाईने आम्हाला घर दिलं. आता ही इंदिरा आवास योजना आहे जामनेर शहरामध्ये, जामनेर पुण्यामध्ये. ती जागा कोणाची होती? इंदिरा गांधींची, गांधी घराण्याची जागा आहे. एवढे देण आहे. आणि काँग्रेसचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा एक आहे, तुम्हाला सांगतो, सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्म पंथ बोली भाषा त्यांना सर्वांना सोबत घेणं, सर्वांचा विकास कसा होईल या माध्यमातूनच ही तुमची जमेची बाजू आहे. जमेची बाजू प्रचंड आहे. या बाजूनेच तुम्ही लढा. काँग्रेसच्या पुढे तुम्हाला सांगतो की माझं तर गिरीश भाऊंना बी आव्हान आहे की या समोरासमोर आपण चर्चा करूया. बघा, आमचे मुद्दे खुरूच शकत नाही, ते कुठलेच नाही. आता शेतकरी बच्चू कडूचं आंदोलन झालं, त्यांना मुंबईला बोलवलं, काय तर म्हणे गंमतचा विषय आहे साहेबा की 30 जूनला कर्जमाफी करू. म्हणजे 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांनी काय करावं, म्हणजे अजून कर्ज घेऊन ठेवावं. अरे असं कधीच होत नाही. कर्जमाफी तुम्ही सांगितलं, उलट आता समजा नोव्हेंबरमध्ये बैठक होती, सांगायचं होतं की 31 ऑक्टोबरला जी थकबाकी आहे ती आम्ही भलाही त्यांनी सांगायचं की आम्ही मार्चपर्यंत हे सर्वांचं क्लिअर करू. हे असा निर्णय पाहिजे. असा निर्णय तर आर्थिक तज्ज्ञ सुद्धा मी आहे, कारण गणितामध्ये मला पैकीची पैकी मार्क आहे पहिलीपासून तर इंजिनिअरिंगपर्यंत. असा निर्णय तर पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं, असे कसे काय निर्णय होता यांचे, हे अतिशय चुकीचे निर्णय आहे. आणि त्यांचं फडणवीस साहेबांचं एक वाक्य आहे, कारण जामनेर शहरात शेतकरी आहे, की शेतकऱ्यांची कर्जमाफी केली की बँकांना फायदा होतो म्हणे. आता हा कुठलं लॉजिक लावलं काही समजत नाही. एवढे मोठे ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आम्ही त्यांचा सन्मान करतो मुख्यमंत्री म्हणून, पण असंच ट्रीटमेंट करतात, हे चुकीचं आहे. बँकांना कसं काय फायदा होईल? बँक एकदा तुम्ही नील केली की ती बँक शेतकऱ्याच्या घरी जाणार नाही. म्हणजे असे चित्र विचित्र चालू आहे साहेब त्यांचं. म्हणजे शेतीच्या माध्यमातून विचित्र आहे. तुम्ही जामनेर नगरपालिकेत एवढे प्रचंड मुद्दे साहेब, ज्यावेळेस आमच्या सभा होतील ना, तुम्ही बघा सभेमध्ये आम्ही किती मोठ्या प्रमाणात त्यांची चिरफाड करू. गोरगरिबावर अन्याय होतोय, खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. आता काय असो, शंकर भाऊ असो, पारस भाऊ असो, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, अनिल बोरावर गुन्हे दाखल झाले, मागे सचिन बोरच्यावर गुन्हे दाखल झाले, आमचे गणेश जालटे यांच्यावर बी वादावादीतून गुन्हे दाखलपर्यंत केस आली होती. असं करू नका.
काँग्रेसनं तसं केलं असतं तर भाजपचं तण बी उगवलं नसतं, लगेच खुरपं मारलं असतं काँग्रेसनं. कारण राजीव गांधी साहेबांच्या पिरियडला 543 पैकी 445 मोठं मेजॉरिटीचं बहुमत होतं. त्यांनी असं केलं नाही. पूर्वी इंदिराजी असताना सुद्धा त्यांचे कोणी खासदार नव्हते, 2 लोकांना राजीनामे देऊन तिथे खासदार आणले. असं यांनी करायला नको. आहे ना, तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे, जनतेशी थोडं प्रेमानं वागा. आणि तुम्ही बघा, काँग्रेसच्या पिरियडला एखाद्यानं जर आंदोलन केलं तर त्याची लगेच नोंद घेतली जायची. यांच्यावर काहीच फरक पडत नाही. मराठा समाजाचे 58 मोर्चे झाले, काहीच फरक पडला नाही. जरांगे पाटलांचं एवढं मुंबईला आंदोलन झालं, काही फरक पडला नाही. म्हणजे यांना जनतेच्या कुठल्याच भावनेची गरज नाही आहे. कारण त्यांचा पोपट जो ईव्हीएम आहे, त्या ईव्हीएमच्या जोरावर यांचे धंदे आहे. माझं तर दावा आहे साहेब, नगरपालिकेला त्यांनी मतपत्रिका आणाव्या आणि एक सुद्धा जागा जिंकून दाखवावी. एक जागा जिंकून, प्रचंड पैसा किती होतो द्या त्यांना. त्या पैशापुढे आमची कार्यकर्त्यांची शक्ती आणि मतदारांचं असलेलं प्रेम हे मतपत्रिकेतून दिसणार आहे. आता मतपत्रिकेचा मुद्दा तुम्हीच काढला. हो. आता 1,05,000 जी खोडके सरांना मतं मिळाली ती ईव्हीएम मधूनच मिळाली. हो, मान्य आहे, ईव्हीएम मधूनच मिळाली. परंतु तुम्ही हे बघा साहेब की मी तहसीलदार साहेबांना विधानसभेच्या मतदार यादीतून 29,207 दुबार नावाचं मी मतदार यादी अंतिम होण्याच्या 2 दिवस अगोदर त्यांना ऑब्जेक्शन घेतलं, पत्र दिलं आणि त्यासोबत मी त्यांना PDF दिली तहसीलदार साहेबांना. 29,200. आज बी माझ्याकडे ती PDF आहे, तुम्हालाही मी टाकून देतो वाटल्यास. तर त्यांनी उत्तर काय दिलं, आता विधानसभा आहे, मग विधानसभाच्या अशा अनुषंगानंतर करू. आता हे जवळपास विधानसभा होऊन वर्ष होत आहे, जवळपास झालं. 22 ऑक्टोबरला फॉर्म भरणे झालेलं, ते आता नोव्हेंबर आहे. तर काहीच कार्यवाही नाही त्यांच्याकडून. आताही त्यांनी एक मीटिंग लावली होती, मतदार यादीचं शुद्धीकरण, म्हणजेच ती अशुद्ध आहे. आजही मी तहसीलदार साहेबांना उद्या भेटणार आहे की 29,207 जे दुबार नाव आहे, आमचं असं म्हणणं नाही की समजा XYZ नावाचा मनुष्य एका ठिकाणी असतो, दुसऱ्या ठिकाणी तो दुसरी व्यक्ती असू शकते, पण त्याचं आयडेंटिफिकेशन चेक करा, तुम्ही फोटो चेक करा, त्याचं आधार कार्ड चेक करा. 29,000 10,000 नावं वगळणे गरजेचे आहे आणि ते डुप्लिकेट नाव आहे. जामनेर शहरामध्ये मुख्यतः युवरखेडा, पडासखेडा, गारखेडा, वाडी किल्ला आणि टाकडी या गावांचे जबरदस्त मतदान यांनी टाकलेले आहेत. आता दुसरा एक मुद्दा महत्वाचा आहे साहेब की लोकसभेला आमच्या 31 जागा आल्या होत्या. असं काय 3-4 महिन्यात काही घडलं नाही. आणि विशेष म्हणजे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधींनी जो मुद्दा उपस्थित केला, निवडणूक आयोगाने अद्याप त्यांना उत्तर दिलं नाही की महाराष्ट्रामध्ये 18 वयाच्या वरचा जो व्यक्ती आहे तो मतदार म्हणून आहे. मग 18 वरच्या वयाचे जे व्यक्ती आहे त्यांची जी संख्या आहे त्याच्यापेक्षा 64 लाख मतदार आले कुठून? याचं निवडणूक आयोगाने अद्यापही उत्तर दिलं नाही. उत्तर कोण देतं? आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. त्यांच्यावर आमचा आरोपच नाही आहे. हे निवडणूक आयोगाने करायला पाहिजे. तर त्याच्यामुळे हे जे मतदान, आमचं म्हणणं तेच आहे, 1,02,000 काय खोडके सर हे निवडून आल्याचं माझं प्रश्नच नाही याच्यामध्ये. एवढं वातावरण होतं. आमच्या चर्चेत तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल आपले आभारी. आणि JBMचे आणि तुमचे मोहन भाऊ आणि सरांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि असंच प्रेम एकच आहे फक्त आमच्याकडे. आम्ही आर्थिक पाठबळानं फक्त कमी आहोत, ते आम्हाला मान्य करावं लागेल. परंतु आम्ही संजयदाची भाषा होती, 2 हात आणि डोकं मस्त घेऊन हे काम करणं. पण शेवटपर्यंत मरेपर्यंत काँग्रेस पक्षासाठी काम करू आणि संघर्ष करूया. संघर्षाला काही नाही, दिवस हे पालटतात, कधीतरी चांगले दिवस येणारच होतात. एक विषय असा आहे, आता भाजप ही जी निवडणूक आहे ती गेल्या 5 वर्षाच्या विकास कामाच्या मुद्द्यावर लढणार आहे. आता तुम्हाला तुमचा विकासाचे दृष्टिकोन कसा, त्यांनी केलेला विकास तुम्हाला मान्य आहे का, त्यावर काही तुमचे खुलासे आहेत, काय करणार तुम्ही? नाही, मी तर त्या मुद्द्यावर एक सांगितलंच आहे की रस्ते खराब आहेत, बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर खराब आहेत, त्याच्यानंतर काम अतिशय लोअर दर्जाचं होत आहे
आणि तुम्ही पाहिलं असेल की गिरीश भाऊ आदरणीय मंत्री महोदय यांना ओळख काय होती, टपरीवरचे आमदार. पण त्यांनी त्या टपऱ्यावाल्यांकडे बघितलंच नाही, सरळ टपऱ्या हटवून टाकल्या. वास्तविक ते गाडे होते, खालचे गाडे त्यांना द्यायला पाहिजे होते, तर हातगाडीवाले वगैरे सगळे बेरोजगार करून टाकले त्यांनी. याला काही विकास म्हणत नाही. गोरगरिबांचा जो विकास असतो तोच खरा विकास असतो. मोठ्या माणसांना तर सर्व गोष्टी मिळतात, पण गरिबांसाठी जे काम असतं तेच महत्वाचं आहे. त्यामुळे तोही फार महत्वाचा मुद्दा आहे हातगाडीच्या दृष्टिकोनातून. आभारी. थँक्यू.